मकर संक्रांत सणानिमित्त पनवेलमधील सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या मैदानावर आयोजिलेल्या पतंग महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी लहान मुले, युवक आणि महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला। लहान मुला-मुलींसाठी विशेष पतंग उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। सेल्फी पॉइंट, लाईव्ह म्युझिकचाही आनंद उपस्थितांनी घेतला। सायंकाळी आकाश दिवे गगनात सोडून या महोत्सवाचा आनंद आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले। या महोत्सवाला शकुंतला ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक राजू गुप्ते, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशीला खरत, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, शहर सरचिटणीस अमित ओझे, TIPLचे संचालक अमोघ ठाकूर, शहर उपाध्यक्ष केदार भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, प्रीतम म्हात्रे, प्रशांत पोद्दार, प्रशांत झुंजारराव, स्वप्नील ठाकूर, महोत्सवाचे आयोजक तथा युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोशन ठाकूर, प्रवीण मोरबाळे, अमेय देशमुख, आदित्य देशमुख, संदीप पाटील, संतोष कुवर, स्वरूप वाणी यांच्यासह लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। या इथं खरोखर एक भव्य स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असा इथे पतंग महोत्सव हा आयोजित करण्यात आलेला आहे। आपण समजा गेल्या अनेक काळापासूनच बघतोय की आपल्या मुलांचं, आपल्या युवकांचं भारतीय संस्कृती असलेलं जी नाळ आहे ती नाळ ही तुटलेली आहे, नातं हे तुटत चाललेलं आहे। सर्वजण हे फक्त रील्समध्ये हे गुंतलेले असतात, व्हिडिओ गेम्समध्ये असतात आणि कोणालाही काही समजा भारतीय संस्कृतीशी काही पडलेलं नाहीये, पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जात आहेत। आणि अशा वेळेला जर इथे सुमित झुंजारराव हे या मैदानावरती पतंग महोत्सव घेत आहेत आणि ह्या निमित्ताने इथे बालगोपाळ सर्व नागरिक हे येऊन भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा असा हिस्सा असलेला अशी आपली मकर संक्रांत ही या इथे साजरी करत आहेत, पतंग महोत्सवामध्ये भाग घेत आहेत आणि पतंग उडवून या इथे भारतीय संस्कृतीशी असलेली आपलं नातं हे घट्ट करून घेत आहेत। खरोखर अतिशय चांगला असा कार्यक्रम या इथे सुमित झुंजारराव आणि त्यांच्या सहकारी मंडळाने घेतलेला आहे। मी त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि ते ज्या प्रकारे ह्याच प्रकारे नवरात्रीचे कार्यक्रम असतील, दहीहंडीचे कार्यक्रम असतील, होळीचे कार्यक्रम असतील, असे विविध असे भारतीय संस्कृतीचे कार्यक्रम हे ते घेत असतात, युवकांसाठी झटत असतात। येथील नागरिकांचे सुद्धा इथे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी इथली त्यांच्या सूचना असतील त्याच्यावरती पालन करता यावं यासाठी नेहमीच ते सतत प्रयत्न असतात। म्हणूनच मी त्यांना त्यांच्या या उपक्रमाबद्दल, त्यांच्या इतर सर्व उपक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो।